बैठक चालली, काय नेमकं जागा वाटपाचा तोडगा विदर्भाच्या जागा अजून सुटलेला नाहीये? नाही, विदर्भाच्या जागा असं नाही, पण महाराष्ट्राच्या बहुतांशी जागेवरती चर्चा सकारात्मक होते आणि धीम्या गतीने का होईना पण चर्चा होऊन एक एक जागा बाजूला काढली जाते. तुम्ही जरी असं म्हणत असला तरी काँग्रेसने मात्र एक शेड्यूल तयार केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की येत्या 10 दिवसांमध्ये ते इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतील आणि 10 नंतर उमेदवारांची यादी जाहीर करतील. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही वाद आहेत? असं आहे की आम्ही पण आमच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही इच्छुक उमेदवारांच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्यांच्याशी बोलतो आहोत आणि लोकसभेची जी यादी जाहीर झाली होती तशी यादी जाहीर होईल ना. काही जागांवर मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जागांवर तीनही पक्षांमध्ये असं आहे की वाद आहे असं कळतं. वाद नाही आहे, वाद प्रत्येकाला वाटतं की कुठली म्हणजे एखादी जागा असते ती एकाला वाटतं मला मिळावी, दुसऱ्याला वाटतं मला मिळावी. ते शेवटी त्या जागा शेवटी घेतल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात. त्याचं काही मोठं अडचण आहे असं त्यातला काही भाग नाही. पण सिटिंग सीटवर मिनिमम क्लॅरिटी आहे किंवा सिटिंग सीटवर मिनिमम म्हणजे मॅक्झिमम क्लॅरिटी, मिनिमम नाही मॅक्झिमम क्लॅरिटी. आज मुंबईच्या संदर्भातही काही चर्चा झाली का? कारण मुंबईचे कोणी पदाधिकारीच नव्हते तर तुम्ही हा प्रश्नच विचारायला होतो. विदर्भातल्या जागांवर समजते की चर्चा झाली आहे तर विदर्भातल्या बहुतांशी जागेवर चर्चा झाली आहे. काही जिल्ह्यांमधल्या जागा बाकी आहेत त्या उद्या जर आम्ही बसलो तर उद्या त्याच्यावर चर्चा सुरू होईल. स्वरूप बदल आता रात्री काय पक्षप्रमुख वगैरे का कोणी येणार. मग पहिली यादी साधारण कधीपर्यंत येईल असं वाटतंय तुम्हाला? असं मी काही डेट वगैरे देऊ शकत नाही की पहिली यादी कधी येईल. दसऱ्याच्या आधी जागा वाटप पूर्ण पितृपक्षानंतर आपल्या हातात काहीतरी चांगली बातमी पडेल. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज 6.5 घंटे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जागा फायनल आहेत, मात्र काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विदर्भातल्या काही जागांवरून रस्सीखेच आहे, त्याच्यावर काही चर्चा झाली का? चर्चा सगळ्यावर होते पण कुठेही असं मंदुक किंवा खूप मतभिन्नता झाली आहे अशातला काही प्रकार म्हणजे तिढा वगैरे असं काही नाहीये. सर हिंदी सर, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीने आणि त्यांच्या मुलीने आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे. लवकरच दिलीप वळसे पाटील देखील शरद पवारांची भेट घेतील आणि आज ते कॅबिनेटला गैरहजर होते, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहे. आपल्याला कडे काही असं इन्कमिंगची काही बातमी आहे का? हे बघा, शरद पवार साहेब कोणाशी भेटतात, कोणाला काय बोलतात ह्याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. शेवटी ते आमचे बॉस आहेत, सर्वेसर्वा आहेत. ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी म्हणजे दॅट्स द फायनल लक्ष्मण रेषा. त्यामुळे ते कोणाला भेटतात त्याच्याशी आम्हाला म्हणजे मला तरी काही कर्तव्य नाही आहे. ते सांगतील जितेंद्र हा उमेदवार तर हा उमेदवार. पण वळसे पाटील आल्यानं पक्षाला फायदा होईल. आता शरद पवार ज्या मतदारसंघातनं अमोल कोल्हे निवडून येतो तो शरद पवारांचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे शरद पवारांना तिथलं गणित अधिक चांगलं समजतं. त्या गणितावरती आपण का भाष्य करावं. सर, आज कॅबिनेटमध्ये देशी गाईला राज्य प्राण्याचा दर्जा सरकारने दिलेला आहे, घोषणा केलेली आहे. चांगलं आहे. गाईला काय केलं, राजमाता. राज्याचे पिता कोण आहेत तेवढं शोधायला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात 4 मंत्री असून देखील 3 लाखाचा पीक विमा रखडलेला आहे. शेतकरी राज्याचं खूप काही रखडणार आहे. अजून थोडे दिवस जाऊ द्या ना पुढे. सर, यंदा 5 दसरा मेळावे होणार आहेत. एकीकडे जरांगे पाटील असतील, शिंदेचा दसरा मेळावा असेल किंवा मग ठाकरेंचा दसरा मेळावा, असे एकूण 5 दसरा मेळावे होणार आहेत. चांगलं आहे ना, दसऱ्याचा सण उत्साहाने साजरा केला जातोय, हे चांगलं लक्षण आहे. कोल्ड प्लेच्या तिकीट विक्रीमध्ये बुक माय शोने घोटाळा केला. बुक माय शोचे CEO देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला आज आले होते. मीच पहिलं ट्विट केलं आहे, मीच सांगितलं आहे की पहिल्या 10 मिनिटातच सगळी तिकीटं विकली जातात. हे कसं काय शक्य आहे. बाहेरच्या बाजारामध्ये कोल्ड प्लेची तिकीटं 3 लाखाला मिळत आहेत. याचा अर्थ बुक माय शो आणि ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे त्यांनी ती तिकीटं दाबून ठेवली, ती येऊच दिली नाहीत लाईनवरती ऑनलाईन आणि नंतर मागच्या दाराने तिकीटं काढून काळा बाजार सुरू केला. आणि माझं स्पष्ट मत आहे की बुक माय शो आणि हा शो ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे त्यांनी ब्लॅक मार्केटिंग केलेलं आहे आणि ब्लॅक मार्केटिंग करताना आता गव्हर्नमेंटचा आधार मिळावा, सपोर्ट मिळावा म्हणून त्यांनी भेट घेतली असेल सरकारमध्ये. सरकारला काय, प्रत्येक मंत्र्याला 10-10 तिकीटं दिली की संपला खेळ. परंतु EOW मार्फत आता त्यांची चौकशी केली जाते आहे. ते मला माहीत नाही EOW मध्ये, मात्र इट इज अ बिग स्कॅम.
ठीक है सर हिंदी में जानना चाहेंगे। महाविकास आघाड़ी की बैठक हुई है 6.5 घंटा, आप कह सकते हैं की नाही, आणि कसं आहे की कोलप्ले हा तरुणांच्या भावनांचा खेळ आहे. म्हणजे इतके तरुण त्याच्यात गुंफटले गेलेत की काय काय करतात तरुण पोरं पोरी. मला म्हणजे मी माझ्या मुलीवरनं पण सांगू शकतो. आणि ते लाईन लावून त्या ऑनलाईनवर बसले होते, त्यांचा नंबर झाला नाही. असं कसं शक्य आहे? आणि हा ऑनलाईन तिकीट विक्री हा स्कॅमच आहे. म्हणजे कुठली क्रिकेट मॅचची सुद्धा ऑनलाईन तिकीट विक्री. इंडिया पाकिस्तानच्या वेळेस ऑनलाईन तिकीट विक्री होते, 10 मिनिटात तिकीटं संपतात. असं कसं शक्य आहे? कोल्डप्लेची तिकीटं म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा लॉग इन केलेल्या कुठल्या माणसाला कोल्डप्लेचं तिकीट मिळालं असं एकतरी मुंबईत माणूस शोधून दाखवा. सर हिंदी याचा अर्थ त्यांनी ते सगळे पैसे वळते केलेले आहेत. सर हिंदी में जानना चाहेंगे कोल्डप्ले के सीईओ के ऊपर आरोप लगे। नहीं, आरोप नहीं, मैंने ही पहला ट्वीट किया है कोल्डप्ले का, और किसी ने ट्वीट नहीं किया है. मैंने ही ट्वीट किया था कि यार वो बच्चे बच्चियां सुबह से ऑनलाइन टक 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 कर रहे हैं, इनका नंबर ही नहीं आ रहा है और बाद में डिक्लेयर हो जाता है टिकट फुल. अरे बम्बई में एक आदमी जितना ही है जिसको ऑनलाइन टिकट मिला है, तो ये टिकट जाते कहाँ है? और फिर 3 लाख में काले बाजार में ये टिकट मिलते कैसे? आज 3 लाख है. मुझे लगता है कोल्डप्ले का खेल होते होते एक टिकट 15-20 लाख में बेचे जाएंगे. तो जब तक कोल्डप्ले जिसने लगाया है ऑर्गेनाइजेशन और ऑनलाइन बुक माई शो के मालिक, ये दोनों इसमें शामिल है और करोड़ों रुपए का अंदरूनी खेल हो रहा है. ये गलत है. तुम लोगों को फंसा नहीं सकते. खास करके इसमें कोई बड़े लोग नहीं है, इसमें सब नौजवान बच्चे हैं. पॉलिटिकल आधार लिया जा रहा है. मुझे नहीं मालूम है पॉलिटिकल आधार बिधार, लेकिन नौजवानों से खेलना ये गलत बात है. सर नीतीश राणे खुले में बयान दे रहे हैं, अमरावती में कह रहे हैं कि जिस तरह से ये पूरा विवाद हो रहा है, आप देखिए ईद का उर्स का जुलूस ठीक तरह से नहीं निकलेगा, तो एक समुदाय को खास तौर पर खुली धमकी देना किस तरह से? देखो, हेट स्पीच में सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट कहा है कि सुमोटो केस होना चाहिए. जब वो आदमी खुल के बोलता है कि मैं क्या मस्जिद में घुस के मारूंगा, इट्स अ थ्रेट. पुराने आईपीसी के तहत 506(2) ये लगाना चाहिए. ये थ्रेट परसेप्शन का है. कहाँ ये सरकार लगाने को ही तैयार नहीं. ये सरकार ने मैदान खुला करके रखा है कि भाई दे दो, ढोस दे दो. सर गाय को गो राज्य माता का दर्जा दिया गया, तो पिता किसको बनाएंगे उतना ही पूछ लेना हमारी तरफ से. सीट शेयरिंग 6.5 घंटा आज बैठक हुई है महाविकास आघाड़ी की. ऐसी कमी सीट्स हैं जहां पर क्लेम्स नहीं है, मल्टीपल पार्टी क्लेम्स है, इसलिए अरे 3 पार्टी है, 3 पार्टी बड़ी पार्टी है, तो ये क्लेम्स तो होते रहेंगे उसमें. फिर भी विदर्भ रीजन की बात करें, मराठवाड़ा बात करें, तीनों पार्टी अपना प्रेजेंस बढ़ाने को सोच रही है. कंसेंसस नहीं हो पा. कोई आपको अगर किसी ने कहा है कि कंसेंसस नहीं हो रहा है तो ये गलत खबर है. कंसेंसस हो जाएगा. कहीं ना कहीं थोड़ी से ये आगे पीछे होता है, वो रिजॉल्व किया जाता है. जैसे लोकसभा में आपको लगता था नहीं होगा, एक दिन आपको खबर मिल गई, हो गया, और 31 सीट लेके भी आए हम. वैसे हमारा हो जाएगा और सत्ता में भी आ जाएगी. पहली लिस्ट कब आ सकती है? पहली लिस्ट कब तक आ सकती है? सब्सिडी देने के लिए पैसा नहीं बचा है, सारा पैसा लाड़की बहन फंड में डाइवर्ट कर. हाँ, मैं गडकरी जी का अभिनंदन करता हूँ कि इस राज्य की इकोनॉमिक सत्यता वो खुले दिल से और खुले मन से बता रहे हैं कि ये सरकार के तिजोरी में कोई पैसा नहीं है. जो लाडली बहन को पैसे दे दिए, बाकी सब योजनाएं बंद हो गई. यही मतलब है जो हमारे यानी भाजप के नेता नितीन गडकरी जी किया जाए. सर आमदार बबनदादा शिंदे हे लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. हे सगळं शरद पवारांना विचारायचं, मला नाही. माझं काय संबंध नाही. पत्तीच्या रस्त्यावरती दिसतायत. हे सगळं त्यांना विचारायचं सिल्वर ओकला जाऊन. माझा काय त्याच्यात संबंध नाही. कल लास्ट विचार जल्दी जा. किन बिंदुओं पर आज चर्चा हुई है? क्या वापस आगे बैठक? अभी 6 घंटे की जो चर्चा हुई, मैं 1 मिनट में थोड़ी बयान कर सकता हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.